तर वस्तुस्थिती पाहून आम्ही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणामध्ये मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 2-3 दिवसात प्राथमिक अहवाल येईल असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। दरम्यान गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक करण्यात आली। वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू। जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत। उच्चस्तरीय कमिटी स्थापन होणार आहे का? अहवाल याच्याबद्दल येणार आहे? हो, निश्चितच अशा पद्धतीचे प्रकार हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही। याबद्दलची बातमी ज्यावेळेला वृत्तवाहिन्यांवरून आली त्याच वेळेला आपण त्याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत। 1-2 ते 3 दिवसांमध्ये प्रायमरी रिपोर्ट त्याचा येईल आणि अजूनही त्याच्यामध्ये जर काही गांभीर्याने तपासणी करायची असेल तर निश्चितपणे आपण करणार आहोत। तर नाशिकमध्ये राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित झालंय। आदिवासी विकास मंत्री जे आहेत अशोक उईकेंच्या प्रयत्नांना यश आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये आंदोलनावर तोडगा निघालेला। विराट मोर्चाचे सर्व शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी प्रसादजी आणि आदिवासी विभागाचे सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असता ललित चौधरीसोबत आणि ते काही शिष्टमंडळ त्यांच्यासोबत चर्चा झाली असता त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या समाधानपूर्वक चर्चा झाली। त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलं असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच आदिवासी डिपार्टमेंट त्यांच्या पाठीशी राहील, सहानुभूतीपूर्वक विचार त्यांचा करेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही। तर गडचिरोलीच्या कोरचीमध्ये ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक पाहायला मिळते। अपघातामध्ये 2घांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। हैदराबादमधून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकचा अपघात झाला। तर राजकारणात असलो तरी काही वाद हे समजदारीने मिटतात असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। दादा भुसे, संजय राऊत अब्रू नुकसानीच्या खटल्यावरती गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केलंय। माझ्या विरुद्धची अब्रू नुकसानीचा दावा झाला होता असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। काही गोष्टी अशा असतात की त्यांना त्यावेळेस वाटलं असेल की आपला या ठिकाणी इब्रतीचा विषय आहे म्हणून त्यांनी दाखल केला असेल, पण नंतर लक्षात आल्यानंतर काही लोक माघार घेत असतात। मागच्या काळामध्ये माझ्यावर सुद्धा असाच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता। पण शेवटी राजकारणी जरी असलो तरी काही गोष्टी या समजदारीने मिटत असतात, त्या पद्धतीने त्यांनी मिटवलं असेल। तर माझी वैयक्तिक मागणी आहे की केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं। आम्ही केंद्रीय पातळीवरती अजित पवारांच्या अपघाताची चर्चा केली असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं। काँग्रेस कार्यकारिणी अजित पवारांच्या अपघाताबाबत अंतिम भूमिका मांडणार असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं। अजित पवार के हादसे के बारे में मैंने कुछ आरोप नहीं किया है। हमारी इसके जरूर अवश्य हमारी पार्लियामेंट्री अफेयर्स कमेटी में इसकी जरूर चर्चा हुई थी और उस पर हमने अपनी बातें वहां पर रखी थी इस हादसे के बारे में। अब अंतिम फैसला कांग्रेस पार्टी की हाईकमांड करेगी कि इस पे एक्सीडेंट के बारे में क्या करना है। लेकिन मेरी निजी मांग है कि जो मंत्री नायडू है उन्हें तुरंत इस्तीफा देना चाहिए। तर बातमी आहे भंडाऱ्यामधून। भंडाऱ्यामध्ये बाळ विक्रीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे। गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी भंडाऱ्याच्या मोदुर्ला मधील दाम्पत्याला बाळ विकलं। सुमारे 4,70,000 रुपयांमध्ये नवजात बाळ विकल्याची माहिती समोर आली आहे। महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं बाळ ताब्यात घेतलं।